दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जलगांव महाराष्ट्र की तस्वीरें, जहां पे 11 लाख जो लखपति दीदियां हैं उन्हें प्रमाण पत्र प्रधानमंत्री द्वारा दी जाएंगे। देखिए यहां पर भव्य स्वागत और पारंपरिक स्वागत और संवाद करते हुए नजर आए। जब प्रधानमंत्री की आरती लखपति दीदियों ने उतारी तो भाव स्वरूप उन्होंने नारी शक्ति को सम्मान किया और आप देख सकते हैं कि प्रधानमंत्री यहां पर संवाद करते हुए लखपति दीदी वो योजना जिसने नारी शक्ति को आत्मविश्वास से लबरेज किया, क्योंकि जब आप आर्थिक तौर पर सशक्त होते हैं तो आपका पूरा घर सशक्त होता है। ये इस योजना से समझने की बात है और यहां पर प्रधानमंत्री लखपति दीदी योजना की जो तमाम लाभार्थी हैं उनके साथ संवाद करते हुए नजर आ रहे हैं। महिलाओं को सशक्त बनाने वाली ये जो महत्वाकांक्षी योजना है ये देश भर में लगातार बढ़ती जा रही है और जिस तरह से इसकी जो घोषणा वो 15 अगस्त 2023 को की गई, वर्तमान में यानी कि अगर प्रेजेंट स्थिति को देखें तो 1 लाख करोड़ से ज्यादा जो लखपति दीदियां हैं और सरकार की पूरी कोशिश। जळगाव इथल्या प्राईम इंडस्ट्रियल पार्क इथं देश पातळीवरील लखपती दीदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। राज्यपाल डॉक्टर CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती। तसंच कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी म्हणाले की महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्री फुले यांची जन्मभूमी आहे। या राज्याला मातृशक्तीचा समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभला। त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो। अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचं दर्शन घडलं। जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शानं पावन झाला। कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठांवर असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं। राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात 2 हप्ते जमा करण्यात आले। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर देण्याची योजना सुरू केली। मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम राज्य शासन करीत आहे। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं। देशाच्या 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल। देशातील 3 कोटी दीदीमध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील। अनेक भगिनींनी पुढाकार घेऊन छोटे छोटे उद्योग सुरू करून कुटुंबाला पुढे नेत आहे। राज्यात 25,000 स्वयंसहायता गटांना 30 कोटींची कर्ज देण्यात आली। त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। संपूर्ण देशात सुरू असलेल्या विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्यात आला। केळी कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला। राज्यात 50 लाख लखपती दीदी बनवण्यात येणार आहेत। त्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। दरम्यान या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट हिमाचल प्रदेश, मेहबूबा अख्तर जम्मू काश्मीर, गंगा अहिरवार मध्य प्रदेश, S कृष्णावेनी तेलंगणा आणि नीरज देवी उत्तर प्रदेश, सेरिंग डोलकर लडाख यांना यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले। यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते बचत गटांच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचं वितरण करण्यात आलं।
प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झालं। यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केलं आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपातून प्रधानमंत्री मोदी यांनी फेरी मारली। यावेळी उत्साहानं भरलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते।